या काय ब्लाऊज शिवायचंय का तुम्हाला? या या, आणलंय का? कपडा आणलाय का? हा दाखव. हा हा, चांगलाय चांगलाय. आणि त्याचं माप घ्यायचं ब्लाऊज आणलंय का? दाखवा बरं. हा द्या. हे माप घ्यायचं ब्लाऊज आहे का? ऐका ना, हे फारच मोठं दिसतं. कोणाचं ब्लाऊज? तुमचं नाही ना? नाही तुमचं आहे का ब्लाऊज? नाही नाही, माझ्या मुलीचं आहे. अहो तुमची मुलगी तर बारीक आहे आणि एवढं कसं काय मोठं ब्लाऊज शिवलं? ते कटोरीचा तर कटोरा बनवून ठेवलाय, मागचा गळा तर पूर्ण असा मोठा आहे, तर तिचे हाडकं दिसतात. एवढं कुठं असं हे शिवलेलं आहे का ब्लाऊज? काही थांबा, माझा चहाचा टाइम झाला. हे सोनाली, चहा ठेव ग. चहा ठेव, 2 कप ठेव. एक माझा आणि त्या मावशीला एक दे. हा बरं, तुम्हाला ना 4 दिवसांनी ब्लाऊज शिवून मिळेल. आणि तुम्ही ब्लाऊज तर कोणाकडे शिवलंय मला सांगा ना? हा, त्या शकुबाईकडे. अहो ती काय ब्लाऊज शिवते का? त्या बाईला तर ब्लाऊज शिवता येतं का? रे रे रे, ती अशी साधारण अशा गावठी लोकांकडे शिक्षण केलंय तिने, ते ट्रेनिंग केलेलं आहे, तिला नाही जमत. हा, माझ्याकडे इतकं परफेक्ट ब्लाऊज तुम्ही सांगाल तसं, आणि फिटिंग वगैरे व्यवस्थित बसेल असं ब्लाऊज. आणि मी मुंबईला देव माणसाकडे शिकून आलेली. देव माणूस म्हणजे तो कसा आहे ना, आपल्याला काही गरज नाही, पण मी 6 महिने ट्रेनिंग करून त्याच्याकडनंच आलेली. हा, आपल्याला काय करायचंय? बरं, तुम्ही 4 दिवसांनी ब्लाऊज घ्यायला